नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी शेवग्याच्या शेंगांचे काप करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर, लसूण, भाजलेला कांदा, भाजलेले खोबऱ्याचे काप आणि भाजलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप आणि लसूण यांचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये भाजलेली हरभऱ्याची डाळ आणि भाजलेला कांदा टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। यानंतर मी मातीच्या भांड्यामध्ये तेल टाकून त्यानंतर कापलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत। या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। शेवग्याच्या शेंगा आपल्याला 50% तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। मी इथे झाकण ठेवून शेवग्याच्या शेंगा 50% शिजवून घेतलेल्या आहेत। या शेंगा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। शेंगा काढून झाल्यानंतर त्याच मातीच्या भांड्यामध्ये मी जिरे ॲड करून घेतलेलं आहे। जिरे तडतडले की यामध्ये तयार केलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी सर्व वाटण ॲड करून घेतलेलं आहे। हे वाटण देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। वाटण परतून झालेलं आहे। आता मी यामध्ये घरगुती वापरातील काळा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। हे सर्व मसाले देखील आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड करून घ्यायच्या आहेत। इथे मी शेवग्याच्या शेंगा ॲड करून घेतलेल्या आहेत आणि या शेंगा पुन्हा एकदा मसाल्यासोबत आपल्याला मिक्स करून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत। शेंगा परतून झालेल्या आहेत। आता आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। पाणी तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे पाणी ॲड करून घेऊ शकता। यानंतर मी यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्या शेवग्यांच्या शेंगांची भाजी येथे तयार आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।